नमस्कार. या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. बघा, ही पहिली आपण थोडी बातमी पाहूया आणि यानंतर तुम्हाला महत्त्वाचे जाहिराती दाखवतो. त्या तुमच्या फायद्याचं असेलच याची हमी पण देतो. तर ही जरा बातम्या ज्या आहेत त्या आरोग्य सेवकांची तब्बल 637 पदे रिक्त आहेत. बघा, आरोग्य सेवकांची तब्बल 637 पदे रिक्त, अन्य पदे देखील रिक्त. नाशिकहून बातमी आलेली आहे. जिल्ह्यातील परिषदेअंतर्गत म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांचे 244, तर आरोग्य सेविकांची तब्बल 637 पदे. बघा, आरोग्य सेवक बंधूंचे 244 व भगिनींचे 637 पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आणि सरकारी योजनांना लाभार्थींना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. लक्षात घ्या. नाशिक जिल्ह्यातील गोष्ट आहे. नाशिक जिल्ह्यात 15 तालुक्यामध्ये पुरुष आरोग्य सेवकांची मंजूर पदे 512 आहेत. त्यापैकी 344 पदे भरण्यात आली असून 225 पदे रिक्त आहेत. तर आरोग्य सेविकांची मंजूर पदे 1069 असून भरलेली केवळ 432 पदे आहेत. तर 637 पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर आरोग्य सहायिका यांची मंजूर पदे 121 असून भरलेली पदे केवळ 14 आहेत. तब्बल 107 पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत आरोग्य सेवकांचे पदे रिक्त असल्याने गर्भवती महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो, आज सुद्धा एक बातमी पाहिली. बैलबंडीनं गर्भवती स्त्रीला दवाखान्यात न्यावं लागलं, परंतु रुग्णवाहिका म्हणजेच बैलबंडीमध्येच तिची प्रसूती झाली. अशा ज्या ह्या सोयी आहे, ह्या सोयीमुळे हे शासन ढेपका शासन आहे असल्याचा अर्थ निघतो. कारण का, प्रत्येक नागरिकापर्यंत या सोयीसुविधा पुरवण्यास शासन सक्षम नाही. अन्य पदे देखील रिक्त आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवक, आरोग्य सेविकासोबतच औषध निर्माण अधिकारी यांची 14 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 22, आरोग्य पर्यवेक्षकाचे 5, आरोग्य सहाय्यक पुरुष 4, आरोग्य सहायिका महिला 102 आदी पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविकाविषयी पदे रिक्त असल्याने प्रशासनाकडून आशा सेविकांची मदत घेतली जाते. आशा सेविका लसीकरण मोहिमेत भाग घेतात. मात्र गर्भवती मातांचे, बालकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य सेविकांचीच गरज भासते. यामुळे आरोग्य सेविकावर कामाचा भार अधिक आहे. पदे कमी असल्यामुळे, आरोग्य सेविका कमी असल्यामुळे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडतो, हे तेवढेच खरे आहे. बघा, आरोग्य सेवकांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने आरोग्य सेवकांकडे एकापेक्षा जास्त कामाचा अधिभार असतो. नाशिक जिल्ह्यात 112 आरोग्य केंद्र तर 592 उपकेंद्र आहेत. या आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर ग्रामीण भागातील आरोग्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रिक्त पदे असल्याने आरोग्य सेविकांना अडसर निर्माण होतो. असे चित्र आहे. मात्र बाल आरोग्यासह जनकल्याणाची कामे तसेच विविध शासकीय योजना आरोग्य सेविकांच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात, परंतु रिक्त पदामुळे उर्वरित आरोग्य सेविकांवर बराच ताण निर्माण होतो. ही झाली आरोग्य सेवकांची 637 पदे रिक्त, म्हणजे 637 पदे रिक्त याविषयीची व अतिरिक्त 102 जागा या ठिकाणी आपण माहिती पाहिली. या ठिकाणी सुद्धा म्हणजे जवळपास 2000च्या जवळपास 2000 म्हणा किंवा 1200-1300च्या जवळपास पदे आहे रिक्त आहेत आणि शासनाने या संदर्भात कोणतीही अजूनपर्यंत कारवाई केलेली दिसत नाही.